जय श्रीराम. महाबली हनुमानाने केले भीमाचे गर्वहरण. महाबली हनुमानाने केले भीमाचे गर्वहरण. एक. जंगलातून जाताना भीमाला वाटेत लांबलचक शेपटी पसरून बसलेले म्हातारे माकड दिसणे. एकदा भीम जंगलातून जात होता. वाटेत त्याला एक शेपटी आडवी पसरलेली दिसली. बाजूला झाडाखाली एक म्हातारे माकड बसले होते. त्याचीच ही लांबलचक शेपटी होती. भीम म्हणाला, "ए माकडा, तुझी शेपटी बाजूला घे." माकड म्हणाला, "मी म्हातारा झालो आहे, फार आजारी आहे. माझी शेपटी मलाच उचलता येत नाही, तेव्हा कृपा करून तूच शेपटी बाजूला कर." भीम म्हणाला, "घाणेरड्या, शेपटीला मी हात लावू काय? उचल ती लवकर." माकड म्हणाला, "बरं, मग असं कर, तुझ्या गदेने शेपटी बाजूला कर." भीम म्हणाला, "माझ्या गदेने तुझी शेपटी तुटली तर?" माकड किंचित हसून म्हणाला, "आणि तुझी गदाच तुटली तर?" 2. वृद्ध माकडाशी गर्वाने बोलणारा भीम. म्हातारे माकड थट्टा करत असल्याचे पाहून रागावलेल्या भीमाने गदेने शेपटी हलवणे आणि सगळी शक्ती लावूनही शेपटी तुसभरही न हलणे. एक म्हातारे माकड आपली थट्टा करत आहे ते पाहून भीमाला राग आला. त्याने रागाने शेपटीला गदा लावली, पण शेपटी हलेना. त्याने शेपटीखाली गदा घातली, पण तो शेपटी उचलू शकेना, उडवून देऊ शकेना. त्याने सगळी शक्ती लावली, त्याला दम लागला, तो घामाघूम झाला, पण शेपटी हलेना. मग त्याने शेपटी खालून गदा काढून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याला गदा काढताही येईना. 3. भीमाचे डोळे उघडल्यामुळे माकडाने खरी ओळख सांगून हनुमानाचे रूप दाखवणे. आता भीमाचे डोळे उघडले. हे सामान्य माकड नाही, हे त्याच्या लक्षात आले. भीम नम्रपणे म्हणाला, "महाराज, आपण कोण आहात?" माकड म्हणाले, "मी श्रीराम भक्त हनुमान आहे." भीमासमोर हनुमानाचे प्रचंड रूप उभे राहिले. भीमाने महाबली हनुमानाला वंदन केले. तो म्हणाला, "मला माझ्या शक्तीचा गर्व झाला होता. मला क्षमा करा." हनुमानाने भीमाला क्षमा केली आणि आशीर्वाद दिला.